हां, तर आजच्या स्टोरीचं नाव द फ्रॉग्स अँड दी डॉंकी. म्हणजे फ्रॉग्स होते काही, म्हणजे बेडूक होते काही आणि गाढव. ठीक आहे. सो एकदा काय झालं, एक डॉंकी असाच फिरत होता. म्हणजे खाता खाता गवतावर असं मडी पडल होतं तिथे, म्हणजे माती माती होती, चिखल होतं आणि तिथे गवत होतं. तिथे फिरता फिरता डॉंकीचे की नाही पाय बेडकावर पडतात, फ्रॉगवर पडतात आणि त्याच्यामुळे काय होतं, चुकून पडतात ॲक्च्युली ॲक्सिडेंटली. सो त्यामुळे काय होतं, 2-3 बेडूक तिथनं मरतात. ठीक आहे. मग त्यातला एक छोटासा बेबी फ्रॉग ना घरी जंप करत करत येतो आणि त्याच्या आईला सांगतो की आई आई, एक मोठा बीस्ट आहे, एक मोठा ॲनिमल आहे, त्याने काय केलं आहे की आपले 2-3 फ्रॉग मारून टाकलेत. मग त्याच्या आईला खूप राग येतो. मग त्याची आई म्हणते किती मोठा आहे म्हणते. त्याची आई ना अशी पफ करून दाखवते, स्वतःला असं फुगवून दाखवते ती फ्रॉग, त्याची मदर फ्रॉग. तर तिने अशी फुगवून दाखवते, बघ एवढा मोठा आहे का. तो बेबी म्हणतो नाही, इतका मोठा नाही, यापेक्षा पण मच बिगर दॅन यू. अजून पफ करते ती स्वतःला, अजून फुगवते, अजून फुगवते. हा म्हणतो नाही आई, दॅट ॲनिमल इज मच मच बिगर दॅन यू. मग ती अजून स्वतःला पफ करतं, चॅलेंज करते आणि अजून स्वतःमध्ये ना ते असं हवा भरतात फ्रॉग आणि असे टुन्न फुगतात. पण त्यानंतर बेबी फ्रॉग काय म्हणतो की मदर वेट म्हणते, अदरवाईज यू विल बस्ट. तू फुटून जाशील, तू इतकं ट्राय नको करू, बिकॉज तो खूप जास्त मोठा होता, तू त्याच्यापर्यंत नाही पोचू शकत. पण त्याच्या आईला ना हे अजून राग येतो आणि ती म्हणते मी तर हे करूनच दाखवेल. आणि ती इतकी पफ करते स्वतःला, इतकं स्वतःमध्ये हवा भरतं की ती शेवटी फुटून जातं. म्हणून स्टोरीमध्ये म्हटलं आहे, नो क्रिएचर कॅन बिकम ग्रेटर दॅन दे थिंक. आपण आपल्या कपॅबिलिटीच्या वर जाऊ शकत नाही. प्रत्येकाला एक लिमिटेशन्स आहे. अँट एलिफंट बनू शकतो का? नाही. एलिफंट अँट बनू शकतं का? नाही. तुम्ही कम्पीट विथ युअर सेल्फ. मॉरल ऑफ द स्टोरी, कम्पीट विथ युअर सेल्फ. तुम्ही तुम्हाला चॅलेंज करा स्वतःला, पण दुसऱ्यांशी कशाला कम्पिटिशन करता. सो आपल्या डोक्याने करा ना कॉम्पिटिशन. हे बॉडीनी आपल्याला किंवा काही गोष्टींनी आपल्याला लिमिटेशन्स दिले आहेत, राईट. म्हणजे डॉंकी कधी एलिफंट सारखा नाही बनू शकत. नाही. एलिफंट कधी आता या फ्रॉगनी कितीही पफ केलं असतं स्वतःला, ती डॉंकी एवढी बनू शकणार आहे का? नाही. सो त्या मदर फ्रॉगनी समजायला हवं होतं ना. शेवटी काय झालं, शी इज बस, ती फुटून गेली. मग ती मरून गेली. हां. सेम वे ह्युमन्समध्ये पण कोणी कोणाशी कम्पीट नाही करायला पाहिजे. आपलीच आपल्याला कम्पिटिशन करायला पाहिजे, राईट. कोणाचं हाईट कोणी घेऊ शकत नाही, कोणाचा कलर, कोणाचं काही, कुठलीच गोष्ट कोणी कोणाची घेऊ शकत नाही, राईट. सो डोंट, मॉरल ऑफ द स्टोरी, डू नॉट कम्पीट विथ अदर्स, कम्पीट विथ युअर सेल्फ.